आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। भाजपा आमदार परिणय फुके यांनी विधानसभेत बोलताना गंभीर आरोप केलेत। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडनं पैशांचा व्यवहार केला जातो असं फुके यांनी म्हटलंय। विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे 7 ते 8 जवळचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाल्याचं म्हटलंय। या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप फुके यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे। तसंच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही परिणय फुकेंनी केली आहे। काल विधान परिषदेमध्ये ही ज्यावेळेस लक्षवेधी लागली त्या जस्ट आधी मला संबंधित राईस मिलरनी ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आणून दिले, ज्यात एक राजकीय पुढाऱ्याच्या एक राजकीय नेत्याचे जे उजवे हात आहे आणि डावे हात आहे त्यांची एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप माझ्यापर्यंत आणून दिली। आणि त्या संदर्भात त्या ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपमध्ये त्या लोकांचे संभाषण आहे, त्याला धमकून राहिले की तुम्ही आमच्या पक्षाचं काम नका करू किंवा तुम्ही आमच्या पक्षात काम नका करू किंवा विधानसभेमध्ये तुम्ही आमच्या पक्षाचं काम काय केलं, तुम्ही आमचं काय केलं। आणि त्या संदर्भातलं पैशाचंही देवाणघेवाणच्या संदर्भात त्यांनी त्यात भाष्य केलेलं आहे। आपण पाहतोय गंभीर स्वरूपाचे हे आरोप करण्यात आलेले आहेत। ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी आता होणार आहे आणि चौकशीनंतरच पोलीस कारवाई करणार आहेत। विरोधी पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते हे यामध्ये सहभागी असल्याचं म्हटलं गेलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना ऑडिओ क्लिप देण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून एकीकडे विधानसभेत प्रश्न विचारण्यासाठी खास करून विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे 7 ते 8 जवळचे कार्यकर्ते हे पैसे घेतात असा आरोप थेटपणे करण्यात आलाय। भाजप आमदार परिणय फुके यांनी विधानसभेत बोलताना हा गंभीर आरोप केलाय आणि प्रश्न लावण्यासाठी नेत्यांचे एजंट आहेत त्यांच्याकडनं पैशाचा व्यवहार केला जातो असं फुकेंनी म्हटलंय। त्यामुळे खासगी प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आणि त्यासाठी अशा पद्धतीनं पैशाचा वापर केला जातो आणि पैसे घेऊन प्रश्न विचारले जातात अशा स्वरूपाचा हा थेट आरोप आमदार फुके यांनी केलाय।